नमस्कार, चांदा ते बांदा सिटी 60 बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्व युतीसाठी शिवसेनेनं भाजपला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. महत्त्वाचं म्हणजे भाजपचे बडे नेते मातोश्रीवर चर्चेसाठी येणार असल्याची बातमी येत असतानाच शिवसेनेनं अल्टिमेटमची भाषा केली आहे. देशात भाजपचे पंतप्रधान हवे असतील तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असला पाहिजे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. युतीसाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीवर आले तर त्यांचं स्वागत असेल. युती झाली किंवा नाही तरी देखील महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, तसा विडाच शिवसेना पक्षप्रमुखांनी उचललाय असं देखील ते म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झालेली आहे. आता लोकसभेचा कार्यकाळ संपत आलाय. संसद संस्थगित करण्यात आलेली आहे आणि निवडणूकपूर्व आघाडी आणि युतीसाठी बैठका आणि जोर बैठका आता लावण्यात येत आहेत. मुंबईत आज सगळ्याच पक्षांच्या महत्त्वपूर्ण बैठका होत आहेत. शिवसेनेकडून वरिष्ठांना मातोश्रीवर बोलावणं धाडण्यात आलंय. दुसरीकडे शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे. अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते या बैठकीसाठी हजर आहेत. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची मुंबईमध्ये गुपचूप भेट झाली. या भेटीमध्ये मनसे राष्ट्रवादीच्या आघाडीवर चर्चा झाल्याची ही माहिती मिळतेय. त्यानंतर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश देण्यात आले. तसंच प्रत्येकावर जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. आघाडीच्या प्रयत्नांना आंबेडकरांकडून दाद मिळालेली नाहीये. 4 जागांच्या प्रस्तावाला प्रतिसाद त्यांनी दिलेला नसून 12 जागांवरच प्रकाश आंबेडकर अद्यापही ठाम आहेत. पुण्यात महामेट्रोच्या वतीनं कृषी महाविद्यालय इथे मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या रॅम्प्सच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट असा हा भुयारी मार्ग असणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय. मुंबईमध्ये झालेल्या 12 मार्च 1993 रोजीच्या बॉम्बस्फोट प्रकरणी अबू बकरला अटक करण्यात आली. 1993 मध्ये मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. अबू बकरनं पनवेलमधील खाडीत AK-47 रायफल नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्ये प्रकरणी विशेष न्यायालयामध्ये सीबीआयकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. सध्या या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी 250 पानी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. नंदुरबार शहादा शहरातील जुना प्रकाशा रोडवरील सूर्या फरसान फॅक्टरीला मध्यरात्री भीषण आग लागली. तेल आणि इतर साहित्यानं भडकलेल्या या आगीवर अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या संपूर्ण आगीमध्ये हा कारखाना जळून खाक झालाय. या परिसरात अग्निशमन दलाच्या वतीनं कुलिंग ऑपरेशन आता सुरू झालेलं आहे. नेमकं कारण अद्यापही समजलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आता वर्तवण्यात येतोय. पाथरी तालुक्यातील देवगावात उसासह ट्रॅक्टर जळून खाक झाला. ट्रॅक्टरच्या हेडमधील वायरिंग जे आहे त्यामध्ये स्पार्किंग झाला होता आणि त्यामुळे ही आग लागली. शेतकरी विकास गलंबे यांच्या 3 एकरमधील ऊस नेतांना ही आग लागली. या आगीमध्ये 6,20,000 रुपयांचं नुकसान झालंय. औरंगाबादमध्ये धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 2 कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाथरीत बाबा ज्वेलर्सचे मालक शेख सौरभ अली हे दुकान बंद करून घरी जात असताना अज्ञात कारने त्यांना मागून धडक दिली आणि त्यानंतर सोन्या चांदीची 22 लाख रुपयांची बॅग घेऊन चोर फरार झाले. ही घटना सकाळी 7:30च्या सुमारास घडलेली आहे. या घटनेत शेख सौरभ अली आणि त्यांचा कारागीर शशिकांत डहाळे हे दोघे गंभीर जखमी झालेत. त्यांच्या बॅगेमध्ये 32 तोळे सोनं आणि चांदी होती आणि हे ऐवज लुटून या चोरट्यांनी या ठिकाणाहून ते पसार झालेले आहेत. शहरामध्ये नाकेबंदी पोलिसांनी केली परंतु अद्यापही चोरट्यांचा काही शोध लागलेला नाहीये. वाशिम जिल्ह्यातील भर जहांगीर, मांडवा, नेर, जवळा येथील कुळधारक शेतकऱ्यांचे 300 एकर जमिनीवर 1940 पासून कुळ असून जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. मुंबई कुळ वहिवाट कायद्यानुसार जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो. मात्र प्रशासन दखल घेत नसल्यामुळे या 4ही गावातील शेतकऱ्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. उपोषणाचा आजचा 3रा दिवस असून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे यावेळेस या उपोषणकर्त्यांनी सांगितलंय. राज्य शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी आयुक्त कार्यालयाला टाळं ठोकलंय. पीक विम्याचे पैसे दुष्काळी भागामध्ये उपाययोजना करा आणि हमीभाव द्या या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. कार्यालयाला टाळं लावून कार्यकर्ते आयुक्तांच्या केबिन बाहेर घोषणाबाजी करत होते.
अहमदनगरमध्ये शिक्षकांची बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत। संगमनेर तालुक्यातील अकलापूर आश्रम शाळेच्या 300 विद्यार्थ्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। या 300 विद्यार्थ्यांनी अकलापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केलं। शिक्षक परत येत नाहीत तोपर्यंत हलणार नाही अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे। सीएसएमटी ते दिल्ली मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे। प्रवाशांच्या उदंड प्रतिसादानं सुरू झालेली मध्य रेल्वेची राजधानी बुधवारी पुश पुल पद्धतीनं रवाना करण्यात आली। ही चाचणी यशस्वी झाल्यास प्रवासी वेळेमध्ये 1 ते 2 तासांची बचत होईल। सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबई पोलिसांना अनोखी आता भेट देणार आहे। या भेटीमध्ये 1,50,00,000 रुपयांपर्यंत मंदिर ट्रस्ट जी आहे ती मुंबई पोलीस आणि नागपाडा तसंच नायगाव येथील रुग्णालयासाठी हे पैसे खर्च करणार आहे। नायगाव येथील हॉस्पिटलमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि वैद्यकीय उपकरणं सुधारण्यासाठी या निधीचा वापर होईल। नंदुरबार नगरपालिकेतर्फे दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय शहर उपजीविका अभियानांतर्गत रोजगार मेळावा घेण्यात आला। यामध्ये राज्यभरातील 9 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावलेली होती। या मेळाव्यातून 150 पेक्षा अधिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। महाराष्ट्र सरकार कृषी आणि फलोत्पादन विभागाकडून 2015-16 सालातील कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुरस्कार वितरण सोहळा बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये पार पडला। राज्यपाल विद्यासागर राव, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आणि दिलीप कांबळे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली। आजी आजोबांचं पद्मपूजन करून अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे आज पुण्यामध्ये साजरा करण्यात आला। अभिनय एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील NSN या विभागातर्फे हा व्हॅलेंटाईन डे साजरा झाला। कोंढवा खुर्द येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या पिताश्री वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांसोबत या अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा झाला। महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील हजारो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या विदर्भातील एकमेव संजीवन समाधी चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडला श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचं लाखोंनी बुधवारी दर्शन घेतलं। मोठ्या उत्साहात या ठिकाणी कीर्तन आणि भव्य दिव्य दहीहंडी महोत्सव पार पडला। राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महाआघाडीच्या जागावाटपावर विस्तारानं चर्चा झाली। त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला 4 जागा, राजू शेट्टी यांच्या संघटनेला 2 जागा आणि माकपला 1 जागा सोडण्यावर सर्व नेत्यांचं एकमत झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। नाशिकच्या मालेगावात बहुजन वंचित आघाडीची जाहीर सभा पार पडलेली आहे। या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि RSSवर जोरदार टीका केली। या सभेतच त्यांनी धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीतर्फे कासमी कमाल हासमी यांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे। अजित पवार यांनी राज ठाकरेंची काल भेट घेतली। या भेटीनंतर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून राज ठाकरे राष्ट्रवादीला टाळी देणार का हे आता पाहावं लागणार आहे। माढ्यात पवारांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। रामराजेंनी बोलावलेल्या बैठकीला आमदार बबनदादा शिंदेंनी दांडी मारल्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सेना नगरसेवकांनी थेट महापौरांचा माईक तोडत गोंधळ घातला। बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या कलादालनाच्या बांधकामाच्या विषयावरून सेना भाजप यांच्यामध्ये जुंपली होती। सत्ताधारी जाणीवपूर्वक कलादालन बांधण्याला विरोध करतायत असा आरोप यावेळेस करण्यात आला। बारामती शहरात ठिकठिकाणी भाजप विरोधी फलक लावण्यात आलेले आहेत। अज्ञात व्यक्तींनी हे फलक लावल्याची माहिती मिळतेय। बारामतीमध्ये गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही आणि बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही हा मजकूर या फलकावर लिहिलेला आहे। अनेक ठिकाणी हा फलक लागल्यामुळे आता चर्चा होतीये। शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीमध्ये येत आहेत आणि हे फलक लागल्यामुळे हा मुख्यमंत्र्यांना इशारा तर नाही ना असा सवाल आता उपस्थित झालाय। तसंच या फलकाच्या छायाचित्राची सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये। बेरोजगारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीतर्फे तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। मात्र या आंदोलनाला पार्थ पवार तब्बल 2 तास उशिरा आले होते। वंचित आघाडीमध्ये सामील नव्हतो त्यामुळे बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच पुण्यामध्ये स्वाभिमानीची बैठक होणार आहे तेव्हाच पुढील धोरण जे आहे ते निश्चित होईल, परंतु आमची 9 लोकसभा जागांसाठी तयारी झाल्याचं देखील तुपकर यांनी म्हटलंय। मुंबई पुणे नाशिकमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक खुशखबर आहे, कारण म्हाडाकडून आता लवकरच 3 शहरांमध्ये घरांसाठी लॉटरी निघणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याआधी ही लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे। मुंबईमध्ये 238 घरांसह 107 गाळ्यांसाठी, पुण्यामध्ये 4464 घरांसाठी, नाशिकमध्ये 1000 घरांसाठी आचारसंहितेच्या आधी लॉटरी निघणार आहे, तर औरंगाबादमध्ये 800 घरांसाठी आचारसंहितेनंतर लॉटरी निघणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे।
मडगावहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये दूषित पाणी वापरून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला। दूषित पाण्याचा वापर चहा, नाश्ता आणि पिण्यासाठी करत असल्याचं लक्षात येताच एका प्रवाशानं सहप्रवाशाची ही बाब लक्षात आणून दिली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उपस्थित टीसीच्याही लक्षात आणून देण्यात आला आणि यानंतर कंत्राटदाराच्या विरोधात तक्रार दाखल झाली। अन्न आणि औषध प्रशासनातर्फे विविध हॉटेलमध्ये किंवा इतर आस्थापनांमध्ये खाद्यतेलाचा पुनर्वापर रोखण्यासाठी योजना आखली जाणार आहे। या कायद्याप्रमाणे 50 लिटरपेक्षा जास्त खाद्यतेलाचा वापर करणाऱ्या हॉटेल संचालकांसह 1 मार्चपासून वापरलेल्या तेलाचा त्यांना आता हिशेब द्यावा लागणार आहे। ई टेंडरिंग घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल नुकताच पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला। मुंबई महानगरपालिकेमध्ये 2014 मध्ये झालेल्या ई टेंडरिंग घोटाळ्यामध्ये पालिकेचे 63 अधिकारी दोषी आढळले होते। नागपुरात बजरंग दलानं व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात इशारा रॅली काढली। व्हॅलेंटाईन डेच्या नावावर रस्त्यावर आणि बागेमध्ये कुणी अश्लीलता पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचं लग्न लावून देऊ असा इशारा देण्यात आला। मुंबईतल्या मुजोर टॅक्सीवाल्यांना मनसे सैनिकांकडून पुन्हा एकदा दणका मिळालेला आहे। प्रवासी महिलेकडून जादा पैशांची मागणी करत उज्जत घालणाऱ्या टॅक्सी चालकाला मनसे सैनिकांनी यावेळेस चांगलाच दम दिलेला आहे आणि महिलेची कान धरून माफी मागायला त्याला भाग पाडलेला आहे। नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकासमोर रिक्षा चालकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली। या मारहाणीच्या घटनेत 2 पोलीस जखमी झालेले आहेत। लातूर इथे हायवेवर कर्तव्य बजावत असणारे पोलीस कर्मचारी नागेश चौधरी यांना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोनं चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। चौकशीसाठी आता टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे। वाशिम इथे बहिणीची छेड काढली म्हणून तिच्या भावानं साथीदारांसोबत किनगो महाविद्यालयामध्ये घुसून 6 विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली। या मारहाणी प्रकरणी कारंजा पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। गर्भपातासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेचं डिस्चार्ज नंतर घरातच बाळ पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या महिलेवर चारकोपच्या शिवम रुग्णालयामध्ये गर्भपाताची शस्त्रक्रिया पार पडली होती, मात्र त्यानंतर हा प्रकार घडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय। दुबईहून मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाकडून 22 किलो सोनं मुंबईच्या कस्टम विभागानं जप्त केलं असून त्याला अटक करण्यात आलेली आहे। जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळजवळ 6.5 कोटी रुपये इतकी होती। नाशिकमधील काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्या घरातील नोकरानं तब्बल 15 लाख रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांची चोरी केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं। गेल्या 3 महिन्यांपासून अशोक मस्के हा हेमलता पाटील यांच्या घरी कामाला होता। या प्रकरणी आरोपी अशोकसह त्याच्या 3 साथीदारांना अटक करण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ चिंचोटी परिसरातील भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या 2 डेअरींवर छापेमारी करून जवळपास 2000 किलो बनावट आणि भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलं। पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। 10वीच्या अभ्यासाचा ताण आल्यामुळे एका विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। सोमनाथ कवले असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून श्री नंदकेश्वर विद्यालयामध्ये तो 10वीत शिकत होता। परीक्षेच्या तणावानं त्यानं आपलं जीवन संपवलं असल्याचं सांगण्यात येत आहे। कल्याणमध्ये मित्र वारंवार अपमानित करतो आणि या कारणावरून 8वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। महाबळेश्वर येथील लॉजवर पर्यटकानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। कारभारी आवरे असं या मृत पर्यटकाचं नाव असून ते पुण्यातल्या पिंपळी गुरव येथील रहिवासी आहेत। साताऱ्यातील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करताना एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झालाय। डोंगराला धडकल्यामुळे हा परदेशी पर्यटक जागीच ठार झाला। 5 दिवसांपासून हा कोरियन पर्यटक पाचगणी इथे आला होता। या प्रकरणी ज्यानं ही स्पर्धा विनापरवानगी आयोजित केली होती त्याला अटक करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील तेलकामठी इथे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेतून मिळालेल्या पैशांच्या वाटणीवरून 2 भावांमध्ये झालेल्या वादामध्ये लहान भावानं मोठ्या भावाची दगडानं ठेचून हत्या केली। या प्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी गणेश वाडीकरला अटक करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील वीज वितरण कार्यालयाजवळ झालेल्या अपघातात मोतीराम पवार यांचा जागीच मृत्यू झाला। चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि तो खाडीपुलावरून खाली कोसळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। कारंजा तालुक्यातील धरती येथील नाल्याच्या पुलावरील कठड्याला धडक दिल्यानं 2 दुचाकी स्वारांचा मृत्यू झालाय। या घटनेमध्ये रामभाऊ धाडसे यांचा जागीच मृत्यू झालाय तर विवेक कर्नाके यांचा उपचारांती यावेळेस मृत्यू झाल्याचं कळालंय।